मानसी भाणगे स्मृती राज्यस्तरीय नाट्यछटा महोत्सवाचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा 2 ऑगस्ट 2026 रोजी झाला. बाल रंगभूमी परिषदेच्या अहिल्यानगर शाखेतर्फे हे आयोजन करण्यात आलं होतं. पेमराज सारडा महाविद्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात हा उपक्रम झाला. 219 स्पर्धकांनी सामाजिक, ऐतिहासिक, कौटुंबिक आणि विनोदी विषयांवर आधारित नाट्यछटा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सिने नाट्य अभिनेते हरीश बावस्कर व राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजित दळवी, मध्यवर्ती परिषदेचे प्रमुख कार्यवाह सतीश लोटके प्रमुख उपस्थित होते. 3 गटात पार पडलेल्या या आंतरशालेय स्पर्धेस यावर्षी वैशाली गोस्वामी, अभय गोले, अश्विनी अंचवले व अविनाश कराळे परीक्षक होते. सोनाली दरेकर, सपना साळुंके, तेजा पाठक, ऋतुजा पाठक, अनंत जोशी, शैलेश देशमुख, विराज अडगटला, तेजस अतितकर आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. श्रिया देशमुख यांनी सूत्रसंचालन केलं. देवीप्रसाद सोहोनी यांनी आभार मानले. या सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अभिनयाबरोबरच नाट्यलेखनाचाही पैलू या ठिकाणी दिसला. यावेळी कल्पनेची फुले या कुमारी प्राची भदे लिखित नाट्यछटा पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं. या सोहळ्यात प्रकाशन झाल्याचा अभिमान वाटत असल्याचं प्राची भदे यांनी सांगितलं. नमस्कार, मी प्राची प्रकाश भदे, एक छोटीशी लेखिका. नुकतंच माझे एक पुस्तक प्रकाशित झालं, कल्पनेची फुले नावाचं. हे पुस्तक नाट्यछटेचं आहे. नाट्यछटा सादर करून नाट्यछटेचं पुस्तक निर्माण करण्यापर्यंतचा हा प्रवास शक्य झाला तो म्हणजे योग्य मार्गदर्शन, मिळालेली संधी आणि मिळालेलं मोटिवेशन. सूर्यवंशी सरांचं मिळालेलं वेळोवेळी मार्गदर्शन, भनगे सरांनी दिलेली संधी आणि उर्मिला रोटके मॅडमने दिलेलं मोटिवेशन, ह्यामधून नाट्यछटा सादर करण्यापासून ते नाट्यछटेचं पुस्तक तयार करण्यापर्यंतचा हा प्रवास अगदी शक्य झाला. कला माणसाला समृद्ध बनवते. फक्त कला आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि ती पुढे नेण्यासाठी आपल्याला संधी मिळाली पाहिजे. मला ती मिळाली. आज मला अजून एका विषयावर बोलायचं, ती म्हणजे नाट्यछटा. नाट्यछटा म्हणजे नेमके काय हा प्रश्न खूप जणांना पडतो. आज त्याचं थोडक्यात उत्तर द्यायचं तर नाट्यछटा म्हणजे एक नाट्यप्रकार जो एकांकिका आणि स्वगतच्या आधी सादर केला जातो. नाट्यछटा म्हणजे एक पात्री मुळीच नाही. नाट्यछटेला तिची एक खास ओळख आहे. नाट्यछटा करताना सगळ्यात महत्त्वाच्या 2-3 गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे नाट्यछटा करताना आपला वयोगट हा लक्षात घ्यावा. नाट्यछटा ही जास्तीत जास्त 7 आणि कमीत कमी 3 मिनिटांची असेल. नाट्यछटा करण्यासाठी 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. ते म्हणजे अभिनय प्रकार, वाचिक अभिनय आणि अंगिक अभिनय याची योग्य सांगड घातल्यावर आपली नाट्यछटा तयार होते. एवढं बोलून मी इथे थांबते. लिहित राहा, नाट्यछटा सादर करत राहा आणि वाचत राहा. बाय. नाट्यछटा म्हणजे केवळ रंगमंचावर सादर होणारा एकपात्री अभिनय नव्हे, तर ती समाजाचं प्रतिबिंब दाखवणारी, विचारांना चालना देणारी आणि मनाला स्पर्श करणारी एक प्रभावी कलाकृती आहे, अशी पाठराखण नाट्य अभिनेत्या वैशाली गोस्वामी यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत केलंय. नाट्यछटा महोत्सवाचे हे 7वं वर्ष असून नगर जिल्ह्यासह पुणे, शिरूर, बीड शहरातून स्पर्धेसाठी बालकलाकार दरवर्षी उत्साहानं येतात. या उपक्रमातून नाट्यछटांचं पुस्तक आकाराला येणं अभिमानाचं आहे, अशी भावना अहिल्यानगर शाखेचे अध्यक्ष प्रसाद भणगे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, बालरंगभूमी परिषदेच्या माध्यमातून अहिल्यानगर शाखेमध्ये आम्ही दरवर्षी मानसी भाणगे स्मृती नाट्यछटा स्पर्धा घेतो. या नाट्यछटा स्पर्धेमध्ये नगर तसेच बीड, पुणे या जिल्ह्यातील विविध प्रकारचे विविध ठिकाणचे स्पर्धक हे भाग घेत असतात. साधारण 250 ते 300 अशी स्पर्धकांची संख्या असते. दरवर्षी या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नाट्यछटा होतात. पण यावर्षी ना आम्हाला एक फार सुंदर पर्वणी लाभली असं आपण म्हणू शकतो. कारण या नाट्यछटा स्पर्धेमध्ये सातत्यानं मागच्या वर्षीपर्यंत भाग घेणारी एक मुलगी प्राची भदे
ही दरवर्षी स्वतः लिहिलेल्या नाट्यछटा सादर करायची. पण यावर्षी आम्हाला प्राचीन लिहिलेल्या सगळ्या नाट्यछटांचं एक पुस्तक आम्हाला प्रदर्शित करता आलं आणि कल्पनेची फुले या नावानं हे पुस्तक यावर्षी आम्ही प्रसिद्ध केलं. अत्यंत सुंदर नाट्यछटा लहान मुलांच्या वयाला साजेशा, वयाला अनुरूप आणि विविधांगी विषयावरच्या नाट्यछटा यामध्ये त्यांनी लिहिलेल्या आहेत. ही खरोखर एक फार आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की अशा प्रकारचं पुस्तक आम्ही प्रदर्शित करू शकलो. कारण नाट्यछटा हा प्रकार फारसा म्हणजे त्याचं प्रिंटेड साहित्य फारसं उपलब्ध नाही आहे. ते एक ठराविक विशिष्ट लेखकांचं. तर एक नवोदित लेखक, तेही अगदी स्वतः नाट्यछटा स्पर्धेतून पुढे आलेली अशा एका लेखिकेचं आम्हाला हे करण्याची आम्हाला संधी मिळाली. आम्ही संधी मिळाली असंच म्हणतो, कारण आमच्यासाठी खरोखर ही कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.